नमस्कार. जितकं मोठं स्वप्न तितकी जास्त मेहनत आणि त्या मेहनतीचं तितकंच मोठं श्रेय, तितकंच मोठं यश हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत असतं. हा सगळा प्रवास आज डॉक्टर हुलसुरे बायोलॉजी क्लासेसच्या एका विद्यार्थिनीनं तिचं स्वप्न पूर्ण करून सिद्ध केलं आहे. ज्ञानेश्वरी पाते ही ती विद्यार्थिनी. या यशस्वी विद्यार्थिनीचं खूप खूप अभिनंदन, खूप कौतुक आणि शुभेच्छा देत आज आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत. ज्ञानेश्वरी, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू मॅम. काय सांगशील की डॉक्टर होण्याचं जे स्वप्न होतं, वैद्यकीय प्रवेशाला प्राप्त होण्याचं जे तुझं स्वप्न होतं, ते आधीपासून तू बघितलेलं होतंस का? नाही, अगोदर तर तसं काहीच नव्हतं. मला स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं होतं. बरं. पण एक स्ट्रॉंग डिग्री आपल्याकडे पाहिजे. त्यामुळे मग मी 10वी झाल्यावर ठरवलं की नीट द्यायची. हं. आणि मग आणि डॉक्टरच व्हायचं. हां. अच्छा. मग 10वी नंतर तू हे जे ठरवलंस तेव्हा कसं आहे ना, की आपण मेहनत करायला तयार असतो, पुस्तकं देण्यासाठी आई-बाबा तयार असतात. परंतु हे सगळं उत्तम पद्धतीने पूर्णत्वास नेण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी एक गुरु आवश्यक असतात. ते आपल्या परभणीमध्ये अनेक वर्षांपासून डॉक्टर हुलसुरे बायोलॉजी क्लासेस अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र करत आलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी करत आलेले आहेत. मग तुला का वाटलं की आपण डॉक्टर हुलसुरे बायोलॉजी क्लासेसमध्येच प्रवेश घ्यावा, तिथे आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, असं तुला का वाटलं? इथून अगोदर बरेच विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत. मी रिझल्ट्स भरपूर पाहिले इथले. हां. त्यामुळे मग मी 10वी झाल्यावर सुट्ट्यांमध्ये फाउंडेशन जॉईन केलं. हं. आणि मला इथली टीचिंग खरंच आवडली, कारण बरं. सर वर्ड बाय वर्ड समजून सांगायचे. हं. आणि क्लासमध्ये सर करून घेत होते, म्हणजे मग घरी रिवाईज करायला जास्त वेळ लागत नव्हता. बरं. त्यामुळे मग मी हे जॉईन केलं. अच्छा. बरं, नीटसारखा सिलॅबस जो आहे 2 वर्षामध्ये पूर्ण करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, नाही का? व्हास्ट सिलॅबस आहे खूप. तर हुलसुरे सरांनी तो कसा पूर्ण करून घेतला याबद्दल काय सांगशील बरं? सरांनी म्हणजे व्यवस्थित कंप्लीट करून घेतलं होतं. हं, हं. म्हणजे नीटच्या परीक्षेच्या बरेच महिने आधी सिलेबस पूर्ण झाला होता. बरं. आणि नंतर मग सरांनी टेस्ट सिरीजही सुरू केली होती. चॅप्टर वाईज सर टेस्ट घ्यायचे. हं, हं, हं. आणि त्या टेस्टही एकदम हाय लेवलच्या असायच्या. बरं. त्यातले क्वेश्चन्स खूप छान असायचे. पूर्ण NCERT बेस्ड असायचं. हं, हं, हं. टीचिंगही NCERT बेस्ड असायची. बरं. आणि त्यामुळेच नीटचाही पेपर मला छान गेला. अच्छा. तर नीटचा अभ्यास करत करत बोर्डाची तयारी करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं, नाही का? तर बोर्डाची तयारी तू कशी केलीस मग? डॉक्टर हुलसुरे बायोलॉजी क्लासेसमधून बोर्डाची पण तयारी करून घेतली जाते का? नीटचं जर प्रॉपर केलं तर मग बोर्डसाठी वेगळं वेळ द्यायची गरज पडत नाही. बरं. अच्छा. हां. आणि मी बोर्डसाठी जास्त वेळ दिलाच नव्हता. सरनी जे क्लासमध्ये क्वेश्चन सांगितले होते हं, हं, की हे बोर्डसाठी येऊ शकतात, मग मी तेवढे प्रॉपर केले हं. आणि छान गेला पेपर. अच्छा. बरं,